नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका पोपटाची गोष्ट जिचं नाव आहे नकला करणारा पोपट। एका घनदाट जंगलात हिरव्या पिसांचा एक सुंदर पोपट राहत होता। त्याला स्वतःचा आवाज फारसा आवडत नव्हता। तो नेहमी इतर प्राण्यांची नक्कल करत असे। कधी तो कावळ्यासारखा कावकाव करायचा, तर कधी मोरासारखा पिसे फुलवून नाचायचा। सगळे प्राणी त्याच्यावर हसत, पण पोपट थांबत नसे। एके दिवशी जंगलात शिकारी आले। त्यांनी पक्ष्यांना आवाज करून बाहेर येण्यास भाग पाडले। पोपटाने तेव्हा कावळ्याचा आवाज काढला। शिकाऱ्याने त्याला कावळा समजून झाडावरून हुसकावले। थोड्याच वेळात त्याने मोराचा आवाज काढला। शिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोपटाला पकडले। तो घाबरून गेला आणि शेवटी आपल्या खऱ्या आवाजात ओरडू लागला। त्यावेळी त्याचे मित्र पक्षी त्याला ओळखून मदतीला आले आणि त्याची सुटका झाली। तेव्हा पोपटाला उमगले की सतत नक्कल केल्याने संकट येते। त्या दिवसानंतर तो स्वतःचा आवाज जपून वापरू लागला आणि सर्वांनी त्याचा सन्मान केला। शिकवण: स्वतःचा आवाज शोधा आणि स्वतःसारखे राहा। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।